तर या प्रकरणात हे जे आरोपी आहे, कर्नल पुरोहित असतील किंवा साध्वी प्रज्ञा असतील, यांच्याविरुद्ध थेट डायरेक्ट आय विटनेस कुणीच नाहीये. कुठलाही डायरेक्ट बोलणारा साक्षीदार नाहीये. परंतु त्यांच्या विरुद्ध जो पुरावा आहे तो परिस्थितीजन्य पुरावा आहे, ज्याला आपण सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणतो. परंतु या परिस्थितीजन्य पुरावाला जी साखळी त्यांनी उभी केली होती कोर्टात, ती टिकूच शकली नाही. त्यामुळे न्यायालयाचं देखील हे म्हणणं आहे या प्रकरणात, की तुम्ही खोटे आरोपी रोवण्यात आलेले आहेत. तुमचा तपास संपूर्णपणे हे स्पष्ट करत नाही की या लोकांनी हे कृत्य केलेलं आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण प्रश्न असा आहे कविताजी, की या प्रकरणात 2008 पासून जे लोक संपूर्ण हे सहन करतायत, हे संपूर्ण तपास यंत्रणा जे ते अनुभवलं, जी कोठडी त्यांना मिळण्यात आली, त्यानंतर त्यांच्यावर जे अत्याचार झाले, ते एक प्रवक्ता आपले बोलत होते की साध्वी प्रज्ञांवरती अनेक अत्याचार झाले, जे स्वतः साध्वी प्रज्ञा मीडिया पुढे देखील म्हटलेली आहे. तो निकालाचा त्यामुळे भागही संपूर्ण बनलाय. प्रश्न अतिशय गंभीर आहे. अशा प्रकरणात मला असं असं मला वाटतं की अशा प्रकरणात तपास यंत्रणेने जबाबदारीपूर्वक तपास करावा.